सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकारने उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट ही संपूर्ण राज्यामध्ये पारित केलेली आहेत। म्हणजे या महिन्याची 30 जून ही शेवटची तारीख आहे। काय नेमकं हे प्रकरण आहे आणि त्यानंतर कोण याचिकाकर्ता आहेत ज्याने या राज्य सरकारच्या विरोधामध्ये 3 ज्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यांच्या विरोधात राज्य सरकारच्या विरोधात हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे। तर मी स्वतः एक याचिकाकर्ता आहे। माझं नाव सुदर्शन बागडे आणि माझे जे वकील आहेत जे आमच्या या याचिकेमध्ये वकील आहेत ते सगळे वकील आहेत। या वकिलांनी ही बाजू मांडली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय प्रकरण आहे आणि काय हे HSRP नंबर प्लेट आहे, उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट आहे, काय सांगाल? माझं नाव ॲडव्होकेट संतोष तुळशीराम चौहान। मी नागपुरातच हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्टला प्रॅक्टिस करतो। ॲक्च्युअलमध्ये सुप्रीम कोर्टाचं 2019ला एक जजमेंट आलं होतं की त्याच्यामध्ये ज्या 2019च्या आधीच्या सुद्धा गाड्यांनासुद्धा नंबर प्लेट ज्या आहे त्या HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असल्या पाहिजे। तर आमचा उद्देश असा होता की आम्ही नंबर प्लेट लावायला तयार आहोत, पण जो तुम्ही लूट केलेली आहे जी महाराष्ट्र सरकार किंवा सगळ्या ज्या दुसऱ्या सरकार आहे त्या लूटत आहे लोकांना। गोव्यामध्ये जर नंबर प्लेट ही 155 रुपयाची आहे तर महाराष्ट्रामध्ये काय तुम्ही सोनं चांदी लावून देणार आहात की त्याच्यापेक्षा चांगली हेवी काही क्वालिटी स्टीलची वापरणार आहात आणि ते 450 रुपयाची देता आणि GST पकडून तुम्ही 530 रुपये 550 रुपयाची पडत आहे। तर आमचा ऑब्जेक्शन त्याच्यावरच आहे की जर गोवा 155 देतो, राजस्थान 200 रुपये देतं तर महाराष्ट्र सरकार का 450 आणि 530 रुपयाची देत आहे? तर आम्ही कोर्टाला माननीय कोर्टाला हेच म्हटलेलं आहे की सर सगळ्या राज्यामध्ये आपल्यापेक्षा खूप कमी रेट आहे। तर मलासुद्धा आम्ही रेट लावायची मनाई केली नाही कारण सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे, पण आम्हाला स्वस्त रेट द्या कारण की ऑलरेडी आमच्या महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात सरकारनं लूट करून ठेवलेली आहे। त्याच्यावर बंदी घाला आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला स्वस्त नंबर प्लेट मिळाली पाहिजे आणि हाच ग्रॅव्हेन्सेस आम्ही हायकोर्टाला समोर मांडलेला आहे। राज्य सरकारने उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याचे निर्देश केलं, त्याला काही एप्रिल महिन्याचं एक शेवटची तारीख होती, त्यानंतर मे महिना झाला, जून महिन्याची एक शेवटची तारीख दिली। ज्याप्रमाणे उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याची व्यवस्था राज्य सरकारच करते ती खरी आहे का? ॲक्च्युली मी आजच पेपरमध्ये वाचलं आपण की 25% ही ग्रामीणमध्ये आतापर्यंत उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावली गेली आहे आणि ही लोकांची लूट आहे काय? देखिए सर, जैसा कि यूनिफॉर्मिटी नहीं है, सर ने बताया आपको कि हाई सिक्योरिटी नंबर प्लेट है, पर नंबर प्लेट से कौन सी सिक्योरिटी कर रहे हैं आप? मुझे ये बताइए। आप गारंटी देती कि गाड़ी चोरी नहीं होंगी। 2000 के नोट में जिस तरह से चिप लगाया था उसी तरह नंबर प्लेट में भी चिप लगाया गया आपने, ठीक है? और यूनिफॉर्मिटी आप राज्य सरकार को ताने मार रहे हो? ताने की बात नहीं है, जो रियलिटी है वो बोलने का अधिकार है सबको और मैं रियलिटी पे बात कर रहा हूँ, है ना? तो आप नंबर प्लेट जो है आर्टिकल 21 के अनुसार पर्सनल लिबर्टी ऑफ लाइफ है, मेरी प्रॉपर्टी है, मुझे उसको किस तरह से टेक करना है, क्या करना है, दिस इज़ माय प्राइवेसी, ठीक है? आप मुझे एक कारण बता दीजिए कि आप नंबर प्लेट क्यों लगा रहे और हाई सिक्योरिटी और यूनिफॉर्मिटी क्या है आपकी? जैसे कि सर ने बताया कि महाराष्ट्र गोवा में जो है राजस्थान और राजस्थान गुजरात में जो चल रहा है 155 से लेके 200 का रेट है, तो आप 450 यहाँ पे ले रहे, GST लेके 550 अबाउ जाएगा 531, ठीक है? तो इतना पैसा क्यों? यूनिफॉर्मिटी होना चाहिए और हम नंबर प्लेट लगाने के लिए इनकार नहीं है क्योंकि सुप्रीम कोर्ट का ऑर्डर है, ठीक है? तो ऑर्डर हम फॉलो करते हैं और गवर्नमेंट से यही आशा है, महाराष्ट्र गवर्नमेंट से, कि यूनिफॉर्मिटी के अनुसार 155-200 रुपये रेट में लगाना चाहिए बस। सर, हमने एक RTI डाला था, उस RTI में हमने 2014 से लेकर 2019 तक कितनी गाडी कितने वाहने चोरीला गेले आणि किती हस्तगत केले आणि त्या मूळ मालकाला त्याला परत केले। तर याचा रेशो आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एक त्यांना 19 ते 24पर्यंत मागितला होता, त्याचा रेशो आणि त्याची टक्केवारी पाहता लक्षात येते की त्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावल्यानंतर ही त्याचा काहीच उपयोग नाही झाला। याला कसं पाहता तुम्ही?
हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ज्याप्रमाणे जे रिझन दिलं गेलेलं आहे HRVC प्लेट लावण्याचं, त्यामध्ये मेन सांगितलं होतं की ते सिक्युरिटी पर्पजसाठी आहे. जसं व्हेकल चोरी झाले आहेत तर त्याला आयडेंटिफाय करायला इझी होतो आहे. परंतु जसं RTI मध्ये आम्ही जी इन्फॉर्मेशन मागितलेली आहे त्यामध्ये असं तथ्य आढळलंच नाही की पहिले जे चोरी गेलेले व्हेकल्स होते ते ट्रेस होत नव्हते ना. आज जसं प्लेट चेंज केल्यानंतर व्हेकल इझिली ट्रेस झालेलं आहे. जे रिकव्हरी रेशोज आहेत ते इक्वलच आहेत. त्यामध्ये काही साम्य म्हणजे असं तथ्य नाही आलेलं आहे की 2014 नंतर हे 2024 2019 नंतर की चोरी केलेल्या गाडी जास्त रिकवर झालेलं असं काहीच तथ्य नाही आहे. हे फक्त एक सो कॉल्ड स्टेटमेंट आहे गव्हर्नमेंटचं की आम्ही असं केलं तर असं होणार आणि तसं केलं तर तसं होणार. जर का याच्यामध्ये जर 2014चा नंतर पाहिलं 19पर्यंत काहीच त्याची टक्केवारी आली नाही, 19 नंतरही 24पर्यंत आपण पाहिलं तरी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लागल्यानंतर तशी चोरी गेलेलं वाहन हस्तगत करण्याला, मग हे राज्य सरकार नेमकं करतं का? याच्या मागचा त्यांचा काय असेल फायदा? हे बघा, राज्य सरकार हे जे करून राहिलं ते लोकांच्या खिशावर डाका टाकण्याचं काम करून राहिलं. सरांनी जसं म्हटलं, माझी प्रॉपर्टी आहे, माझ्या प्रॉपर्टीवर माझ्या प्रॉपर्टी कशी वापरावी हे माझा संपूर्ण अधिकार आहे. गव्हर्मेंट हा कोणत्या बाजूने आमच्यावर डाका टाकत आहे हे समजत नाही आहे. दुसरी गोष्ट, हा जो संघर्ष आहे हा एकटा सरांचा नाही, एकटा पिटिशनरचा नाही, हा जनतेच्या महाराष्ट्र इथे राहत असलेल्या संपूर्ण जनतेचा हा संघर्ष आहे. गोरगरिबांचा साठी हा संघर्ष आहे. लोकांच्या खिशात पैसा वाचावा आणि तो पैसा त्यांच्याच एज्युकेशन आणि हेल्थकेअरसाठी जावा, यासाठी हा सगळ्यात मोठा हा संघर्ष आहे. आणि गव्हर्मेंट असं रात्री एक डिसिजन घेतं आणि त्या डिसिजनमुळे इतका मोठा भार हा आपल्या गोरगरीब जनतेवर होतो. हा सर्वात मोठा प्रश्न आणि सर्वात मोठा अन्याय हा महाराष्ट्र गव्हर्मेंट हा करत आहे. आणि कोणतीही बाजू स्पष्ट न करता कोर्टामध्ये ह्या सरळ गोरगरिबाच्या नुकसान लूट आहे असं माझं मत. सर, आता पुढची भूमिका काय असेल? 17 जून ही तारीख दिली आहे, आपलं उच्च न्यायालयानेच राज्य सरकारला नोटीस मागवली आहे. आता पुढची भूमिका काय असेल आणि काय वाटते तुम्हाला आणि काय आव्हान कराल जनतेला? आमचं जेव्हा 17 जून आम्हाला तारीख देण्यात आली याच्या अगोदरच्या तारखेमध्ये 3 ज्या कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांना हे टेंडर दिलं होतं त्या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये आपलं इंटरव्हेन्शन दाखल केलेलं आहे. पण ही इंटरव्हेन करणं त्याचं चुकीचं आहे की बरोबर आहे? ते इंटरव्हेन्शन करणं चुकीचं आहे, कारण की ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे, पब्लिकच्या करिता आहे. तर एक बिझनेसमॅन कसा इंटरव्हेन्शन घेऊ शकतो? विशेष म्हणजे कसं आहे की ज्या तिन्ही कंपन्या ह्या ब्लॅकलिस्टेड कंपन्या आहेत. अच्छा, ह्या ब्लॅकलिस्टेड जर कंपन्या आहे आणि आम्ही जेव्हा कोर्टाला सांगू की ह्या ब्लॅकलिस्टेड आहे, यांच्यावर FIR दर्ज आहे मुंबईला, तर यांचं काय होणार आहे? म्हणजे यांनी ॲक्च्युअलमध्ये काय झालं, जो मुंबईचा कमिशनर स्वतःला वाचवण्यासाठी यांना समोर केलेला आहे. जो हा टेंडर निघालेला आहे याला महाराष्ट्र शासनाचं कोणताही अप्रुव्हल नाही आहे. आणि म्हणजे कोणी पारित केलं? आयुक्तांनी पारित केलं. मुंबईचा जो आपला ट्रान्सपोर्ट कमिशनर आहे त्यांनी पारित केलेला आहे विदाऊट राज्यपाल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या अप्रुव्हल शिवाय. अच्छा, मंत्रिमंडळाचं अप्रुव्हल नाही आहे. आता आमची ही स्टेज राहणार की यांची पहिले ह्या केसमधून हकालपट्टी करावी आणि आम्हाला लवकरात लवकर त्यावर स्टे मिळावा. तुम्ही रेट रिवाईज करा, आम्ही लावायला तयार आहोत. नाही, रेट रिवाईजपर्यंत आम्हाला स्टे द्या, हा आमचा प्रमुख उद्देश आहे. आणि लोकांना सुद्धा आमचं आव्हान आहे की तुम्ही घाबरून जाऊ नका, तुमच्या खिशातला पैसा चाललेला आहे. हो, पण त्यांना आता तुम्ही पाहिलं आपण की या लोकांना दंड थोपटणार येणार आहे 1000 रुपयाचा, जर या लोकांनी लवकरात लवकर 30 जूनची जी एक डेट दिली आहे तोपर्यंत त्यांनी हे नाही केलं तर. मग यासाठी काय तुमच्याकडून? 30 जून वेळ आहे ना आपल्याकडे, त्याच्या आधी 17 जून येणार आहे, हायकोर्टाची तारीख आहे, आपण पाहू ना. आणि यांच्यामध्ये एवढी हिंमत आहे का पुऱ्या महाराष्ट्रामध्ये 3.5 करोड लोकांचे 30 जूनमध्येच नंबर देतील? एवढी मोठी कोणाकडे कॅपॅसिटी नाही आहे. 3.5 करोड वाहन आहे, यांना बनवायला जवळपास तुम्हाला 1 वर्ष लागणार आहे. म्हणून लोकांनी घाबरून जाऊ नये. आणि ज्या पोलीसवाल्याने त्याचा सुद्धा फोटो काढा, त्याला सांगा की हायकोर्टामध्ये केस चालू आहे, केसचा रिझल्ट आल्यानंतर आम्ही लावू. हे माझं तर साऱ्या पब्लिकला आव्हान आहे.
पण आता लोक जर घाबरले तर आम्ही त्याच्यामध्ये काय करू शकतो? आम्ही तर आमच्या वाहनाला लावणार शेवटचा नाही. प्रश्न म्हणण्याचा असं काय, हा किती कोटीचा गोळबंगाल असला पाहिजे? हा जवळपास 1200 करोड रुपयाचा घोटाळा आहे आणि विदाऊट सरकारच्या अप्रुव्हल. एक कमिशनरची एवढी हिंमत कशी का विदाऊट राज्यपालच्या साईनशिवाय तो टेंडर काढू शकतो? छोटे छोटे टेंडर काढायला सुद्धा सरकारला गव्हर्नरची सिग्नेचर पाहिजे असतं आणि यानं 1200 करोड रुपयाचा टेंडर काढलं तो याला तर तुरंत सरकारनं बरखास्त केलं पाहिजे. हे मी सरकारला आताच फडणवीस सरकारला आवाहन करतो की त्याची तपासणी केली पाहिजे आणि त्याला तुरंत नोकरीहून काढलं पाहिजे, कारण की हा खूप मोठा क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे. मॅडम, तुम्हाला काय वाटतं की ज्या प्रकारे आपण एक याचिका दाखल केली आहे त्यावर जनतेची सरळ लूट होते, यावर स्थगिती आली पाहिजे? बिलकुल स्थगिती आली पाहिजे, कारण गोरगरीब आणि मध्यमवर्गीय आणि जरी श्रीमंत जरी असले तरी पण जी दुप्पट आणि तिप्पट आकारणी केली जाते लोकांच्या खिशामधून ते त्यांच्या परिश्रमाचे पैसे आहेत. आणि एवढे म्हणजे नंबर प्लेट बदलून पण जर त्याचा काही उपयोगच होत नाही आहे, जसच्या तसंच सगळं काही राहणार आहे, तर काही उपयोगच नाही आहे. आणि त्याच्यामुळे स्थगिती आली पाहिजे, कारण खिशातले जे पैसे चाललेले आहेत ते मेहनतीचे आहेत आणि ते थांबले पाहिजेत काही पण करून. त्यामुळे स्थगिती आलीच पाहिजे. नक्कीच आपण पाहिलं असेल की यामध्ये मी स्वतः याचिका करताय, मी सगळ्या गोष्टीचा यामध्ये अभ्यास केला आहे. अनेक टेंडरनी टेंडर दाखल केलं होतं, पण त्या टेंडरांना डावलून 3च कंपन्यांना हे टेंडर देण्यात आलं आणि यामध्ये जवळपास 1200 कोटीचा गोळबंगाल आहे. आपण एक पाहिलं असं की सर्वोच्च न्यायालयामध्ये 14,000 कोटीचा गोळबंगाल हा उघड आला होता आणि जे टेंडरर होते त्या टेंडररनी 3,000 कोटी आम्ही मागे घेतो, म्हणजे 3,000 कोटी आम्ही मागे घेतो आणि 11,000 आम्हाला टेंडर द्यावे. त्याच प्रकारे का होईना याच प्रकारचे अनेक टेंडरर हे जे काही राज्य शासन चालवणारे सरकारमध्ये असते त्या लोकांचेच कोणीतरी लोक असतात आणि हे टेंडर करतात आणि लोकांची थेट लोकांची फसवणूक केल्या जाते. कॅमेरा पर्सन अजित जोगीसह मी सुदर्शन बागळे, न्यूज नागपूर.